मित्रों, ऑस्ट्रेलिया केन्स इथून मी नंदू मुनमुले। आज मला उर्दूतला गुरबत हा शब्द सारखा आठवतो आहे। गुरबत या शब्दाचा अर्थ आहे परदेश किंवा परदेशातील वास्तव्य। अजून एक अर्थ असा आहे की दारिद्र्य, पण तो अर्थ आपण इथे घेत नाही आहे। आता खरं सांगायचं तर कामाशिवाय कुठेही माणसाला कंटाळाच येतो, ज्याला कामाची सवय आहे, आवड आहे त्याला। पण देशी आणि परदेशी कंटाळ्यात एक फरक आहे। देशी कंटाळ्याला एक परिचित परिसराचा उतारा तरी आहे, म्हणजे तुम्ही रस्त्यावर खाली उतरलात तर 4 लोक ओळखीचे तुम्हाला भेटतात। इथे सारे अनोळखी, सगळं सुंदर आहे, स्वच्छ आहे, अतिशय नयनरम्य आहे, पण सगळं अनोळखी आहे। आणि ज्याला कामाची सवय आहे त्याला कामाशिवाय इथे एक प्रकारचा उपरेपणा जाणवायला लागतो। आपल्या घरची तुंबलेली कामं आठवायला लागतात, वतनची याद यायला लागते। गुरबत या शब्दामध्ये हा भाव आहे। गुरबत हा शब्द पहिल्यांदा मला आडवा गेला तो इक्बालच्या तरानाए हिंदमध्ये। इक्बाल असं लिहितो, गुरबत में हो अगर हम, रहता है दिल वतन में, समझो वहीं हमें भी दिल हो जहाँ हमारा। याचा अर्थ असा की आम्ही जगात कुठेही असू, आमच्या हृदयात आमचं वतन, आमचा देशच वसलेला असतो। सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा। शाहीर लखनवी नावाचा एक शायर होऊन गेला। तो असं म्हणतो की परदेशाच्या या वास्तव्यामध्ये, उन्हामध्ये आपलेपणाच्या लोकांची छाया नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या देशातल्या अनोळखी लोक आठवायला लागले। इस गुरबत की धूप में शायर अपनों का साया भी न था, जिस गुरबत की धूप में हमें याद आए बेगाने तक। आता विद्यार्थ्यांचा एक ओघ परदेशी वास्तव्यासाठी निघालेला आहे। मग तो शिक्षणासाठी असो, नोकरीसाठी असो, व्यवसायासाठी असो, संशोधनासाठी असो। आणि विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपणही परदेशात राहावं आणि तिथलं लॅव्हिश लाईफस्टाईल, डेव्हलप्ड कंट्रीजमधला सगळा तो नजारा, ते सगळं अनुभवावं। सिकंदर अली वज्द नावाचा एक शायर झाला, तो अशा विद्यार्थ्यांना उद्देशून फार छान शेर लिहितो। तो असं म्हणतो की मुबारक रहे रौ ए राहे तमन्ना। रव म्हणजे, रव हा रवानीपासून आला शब्द, रव म्हणजे प्रवाह। हा जो इंटरनल, हा जो ब्रेन ड्रेन आहे, मुबारक रहे रौ ए राहे तमन्ना, वतन गुरबत में है, गुरबत वतन है। तुमचं अभिनंदन, पण आता तुमच्यासाठी गुरबत म्हणजे जिथे तुम्ही राहता, विदेश, तेच तुमचं वतन आहे। आणि तुमचं मूळ वतन ते आता तुमच्यासाठी गुरबत झालेलं आहे। पण आता विदेशातलं वास्तव्य झालं, मग तिथला मुक्काम वाढला, मग सिटिझनशिप घेतली, मग ती सगळी श्रीमंतीची मस्त थंड हवा। पण कधीतरी तुम्हाला वतनची धूपसुद्धा आठवायला लागते। कैफी आझमी असं लिहितात की गुरबत की ठंडी छाव में याद आई उसकी धूप, कद्र वतन हुई हमें तर्क वतन के बाद। म्हणजे वतनची कदर झाली आम्हाला, तर्क म्हणजे त्याग करणे, तर्क वतन के बाद। रामप्रसाद बिस्मिल हा एक फार मोठा थोर क्रांतिकारक शायर, कवी। बिस्मिल त्याचं तखल्लुस, उपनाम। त्याच्या तोंडी नेहमी एक शेर राहायचा। तो शेर अतिशय प्रसिद्ध आहे, मात्र तो दुसऱ्या बिस्मिलचा, तो आहे बिस्मिल अझीमाबादी या शायरचा। तोही क्रांतिकारक होता आणि तो शेर आहे, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। मात्र रामप्रसाद बिस्मिली स्वतः उत्तम एक नज्म लिहिलेली आहे आपल्या या सरफरोशीच्या प्रवासावर। तो असं लिहितो की अपनी किस्मत में अजल ही से सितम रखा था। अजल म्हणजे युगाचा प्रारंभ, पहिलेपासूनच, फ्रॉम द बिगनिंग। अपनी अजल म्हणजे मौत, मृत्यू, अजल म्हणजे युगाचा प्रारंभ। अपनी किस्मत में अजल ही से सितम रखा था, रंज रखा था, मेहन रखा था, गम रखा था। मेहन हा शब्द मेहनतवरून आलेला आहे, मेहन म्हणजे कष्ट। रंज रखा था, मेहन रखा था, गम रखा था, किसको परवाह थी और किसमें ये दम रखा था। हमने जब वादिये गुरबत में कदम रखा था, दूर तक याद वतन आई थी समझाने हमको। 1927 साली रामप्रसाद बिस्मिलला मैनपुरी आणि काकोरी हत्याकांडामध्ये इंग्रजांनी दोषी ठरवून फाशी दिलं। मित्रो, अशा असंख्यांच्या हौतात्म्यामुळे आज आम्हाला
वतनच्या मुक्त हवेची झुळूक अनुभवायला मिळते आहे. याची आठवण आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असो ती जर राहिली तर इक्बालच्या या ओळीतला गोडवा आम्हालाही जाणवेल. गुर्बत में हो अगर हम, रहता है दिल वतन में, समझो वहीं हमें भी, दिल हो जहाँ हमारा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा.